माता की, भारत माता की समेस्त गोयंकार भावा भयणीक माये मोघाचो येवकार. या ऐतिहासिक कार्यक्रमात उपस्थित गोव्याचे राज्यपाल श्री पी.एस. श्रीधरन पिल्लई जी, राज्यपाल श्री पी.एस. श्रीधरन पिल्लई जी, गोवा के गोव्याचे ऊर्जावान मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत जी, डॉक्टर प्रमोद सावंत जी, उपमुख्यमंत्री चंद्रकांत कावलेकर जी, मनोहर आजगावकर जी, केंद्रीय मंत्रिमंडळात माझे सहयोगी श्रीपाद नाईक जी, गोवा विधानसभेचे अध्यक्ष राजेश पटनेकर जी, गोवा सरकारचे सर्व मंत्री, लोकप्रतिनिधी, सर्व अधिकारी आणि गोव्याच्या माझ्या बंधू भगिनींनो, माझ्या मोगाळ गोंयकारांना गोंय मुक्तीच्या हिरक महोत्सवी वर्षा निमतान तुमकां सगळ्यांक मना काळजा सावन परबी सेमान नटलेल्या मोगाळ मनशाच्या ह्या भांगराळ्या गोंयांत येवन म्हाका खूब खोश भोगत गोव्याच्या धरतीला, गोव्याच्या हवेला, गोव्याच्या समुद्राला निसर्गाचं अद्भुत वरदान मिळालं आहे. आणि या सर्व गोव्याच्या लोकांचा हा जोश गोव्याच्या हवेत मुक्तीचा गौरव आणखी वाढवत आहे. आज आपल्या चेहऱ्यांवर गोव्याच्या गौरवशाली इतिहासाचा अभिमान बघून मी देखील आपल्या इतकाच खुश आहे, आनंदी आहे. मला सांगण्यात आलं की ही जागा फारच लहान पडली, म्हणून बाजूलाच 2 मोठे तंबू टाकले आहेत आणि सर्व लोक तिथे बसले आहेत. मित्रांनो, आज गोवा केवळ आपल्या मुक्तीचा हिरक महोत्सवच साजरा करत नाही, तर 60 वर्षांच्या या प्रवासाच्या आठवणी देखील आपल्या समोर आहेत. 60 वर्षों की इस यात्रा की स्मृतियों भी हमारे सामने है. आपल्या समोर आज संघर्ष आणि बलिदानाची गाथा देखील आहे. आपल्या समोर गोवावासियांचे परिश्रम आणि चिकाटी आहे. और लगन के वो परिणाम है जिनकी वजह ज्यामुळे से आपण कमी वेळात फार लांबचा पल्ला गाठला आहे. एक लंबी दूरी तय की है. और आणि जेव्हा समोर इतकं सगळं अभिमानास्पद असेल, तर भविष्यासाठीचे संकल्प आपोआप बनू लागतात. नवी स्वप्ने आपणहून समोर येऊ लागतात. संकल्प खुद ही खुद बनने लग जाते हैं. नए सपने खुद आकार लेने लगते हैं. ये भी एक हा और देखील सुखद संयोग है एक सुखद योगायोग आहे की गोवा मुक्तीचा हिरक महोत्सव स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातच आला आहे. के अमृत महोत्सव के साथ मन रही है.
इसलिए म्हणून गोव्याची गोवा स्वप्ने के सपने और आणि गोवा के गोव्याचे संकल्प संकल्प आज देशाला आज ऊर्जा देत देश आहेत. को ऊर्जा दे रहे हैं. साथियों, मित्रांनो, अभी यहाँ आता आने इथे से येण्यापूर्वी पहले मुझे आझाद मैदानात मैदान में हुतात्मा स्मारकात शहीद मेमोरियल पर मला शहीदों हुतात्म्यांना को श्रद्धांजली देने देण्याचे का सौभाग्य मिळाले. मिला. शहीदों को हुतात्म्यांना करने नमन के करून बाद मी मिरामारमध्ये सेल परेड सेल परेड और फ्लाई आणि पास फ्लाई का पास साक्षी देखील भी बघितली. बना. यहाँ आकर भी इथे येऊन देखील ऑपरेशन विजयच्या ऑपरेशन वीरांना, विजय के वीरों को, वेटरन्स सैन्यातील को ज्येष्ठांना देशातर्फे देश की सन्मानित ओर से करण्याची सम्मानित संधी करने मिळाली. का अवसर भी मिला. इतने इतक्या संधी, अवसर, आनंद देणारे अनुभव गोव्याने अद्भुत आज करने एकत्र वाले दिले आहेत. इतने अनुभव गोवा ने आज एक साथ दिए. यही हाच तो तर आनंदी, उत्साही आणि सळसळत्या गोव्याचा स्वभाव आहे. गोवा का स्वभाव है. मैं हे इस प्रेम, स्नेह के लिए, इस हे आपलेपण, अपनेपन के लिए यासाठी गोवा के मी गोव्याच्या जन- जन प्रत्येक का नागरिकांचे आभार प्रकट करता आभार मानतो. साथियों, मित्रांनो, आज हम आज एक आपण और एकीकडे गोवा मुक्ती गोवा दिवस साजरा लिबरेशन करत डे आहोत, को सेलिब्रेट कर रहे हैं, तो तर दूसरी दुसरीकडे ओर गोव्याच्या गोवा के विकासासाठी विकास के नवी लिए पावलं नए देखील कदम टाकत भी आहोत. बढ़ा रहे हैं. अभी यहाँ आता पर इथे सरकार गोवा के सरकारच्या अलग-अलग विविध विभागों, विभागांना, एजेंसियों संस्थांना को आत्मनिर्भर भारत और आणि स्वयंपूर्ण गोवा के या कार्यक्रमांच्या सफल सफल implementation अंमलबजावणीसाठी के लिए पुरस्कार देण्यात आले. पुरस्कृत किया गया. शानदार उत्तम काम करने करणाऱ्या वाली गोव्याच्या पंचायती, गोवा की नगरपालिकांना पंचायतों, देखील पुरस्कार देण्यात आले. म्युनिसिपालिटीज को भी अवार्ड दिए गए. साथ ही सोबतच आज पुनर्निर्मित किल्ला अगवादा कारागृह संग्रहालय, अगवाड़ा जेल संग्रहालय, वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुपर स्पेशालिटी ब्लॉक, दक्षिण दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय और आणि डावरलिमच्या गॅस डावरलिम इन्सुलेटेड के उपकेंद्राचे लोकार्पण करण्यात आले. गैस इंसुलेटेड सब स्टेशन का लोकार्पण भी हुआ है. गोवा मेडिकल गोवा कॉलेज वैद्यकीय महाविद्यालय और आणि मोपा मोपा हवाई विमानतळावर अड्डे पर उड्डयन विमानन कौशल्य विकास केंद्र केंद्र की देखील शुरुआत भी आजपासूनच सुरू करण्यात आले हो आहे. गई है. मैं आप सभी को भी या सर्व उपलब्धींसाठी, इन उपलब्धियों या के विकास लिए, प्रकल्पांसाठी आपल्याला इन अनेक विकास अनेक शुभेच्छा परियोजनाओं देतो. के लिए अनेक अनेक बधाई देता हूं. साथियों, मित्रांनो, अमृत महोत्सवात में देशाने ने प्रत्येक देशवासियाला हर एक देशवासी से सबका प्रयास सबका का प्रयास आह्वान किया. हे आवाहन केले आहे. गोवा का मुक्ति संग्राम गोवा मुक्ती संग्राम इस या मंत्र मंत्राचं का एक बड़ा एक मोठं उदाहरण आहे. अभी मैं आत्ताच आजाद मी आझाद मैदानात हुतात्मा स्मारक बघत होतो. शहीद मेमोरियल को देख रहा था. इसे हे 4 हातांच्या आकृतीने बनलं आहे. आकृतियों से आकार दिया गया है. ये इस बात गोवा का मुक्ती प्रतीक है संग्रामाला भारताच्या 4ही कोपऱ्यातून कसा एकदम हातभार लागला होता याचं भारत ते के प्रतीक आहे. चारों कोने से एक साथ हाथ उठे थे. आप देखिए, आपण बघा, गोवा एक अशा ऐसे काळात समय में पोर्तुगालचा गुलाम होता पुर्तगाल के जेव्हा अधीन देशाचे गया था, इतर मोठे भूभाग जब देश के दूसरे बड़े मुघलांच्या भूभाग आधिपत्याखाली में होते. मुगलों की सल्तनत थी. उसके बाद त्यानंतर देशात कितीतरी इतने ही राजकीय वादळे सियासी बघितली. तूफान इस देश सत्तेसाठी में देखे. किती उलथापालथ झाली. सत्ताओं की कितनी उठक पटक हुई, लेकिन मात्र वेळ आणि समय और सत्तेसाठीचा सत्ताओं की आटापिटा उठापटक यात के बीच शतकांचं अंतर असूनही सदियों गोवा की दूरियों आपलं के बाद भारतीयत्व भी विसरला नाही न गोवा आणि अपनी भारत कधीच भारतीयता को आपल्या भूला, गोव्याला विसरला न नाही. भारत अपने गोवा को कभी भूला. ये एक हे ऐसा एक रिश्ता असं है नातं आहे
जे काळासोबत आणखी दृढ होत गेलं आहे. और सशक्त ही हुआ है. गोवा मुक्ती संग्राम एक ही अशी अमर ज्योत आहे जी इतिहासातील अनेक वादळात देखील विझली नाही, डगमगली नाही. प्रदीप्त रही है, अटल रही है. कुंकलली संग्राम असो से लेकर की छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या नेतृत्वात वीर मराठ्यांचा संघर्ष असो, गोव्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले, सर्व बाजूंनी करण्यात आले. मित्रांनो, देश गोव्याआधी स्वतंत्र झाला होता. देशाच्या बहुतांश लोकांना त्यांचे अधिकार मिळाले होते. आता त्यांच्याकडे आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी वेळ होता. त्यांच्याकडे शासनात सहभागी होण्यासाठी, संघर्ष करायला, पद प्रतिष्ठा मिळवण्याचा पर्याय होता. मात्र कित्येक सेनानींनी तो मार्ग सोडून गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याचा आणि बलिदान देण्याचा मार्ग निवडला. गोव्याच्या लोकांनी देखील मुक्ती आणि स्वराज्यासाठी सुरू असलेली आंदोलने कधी थांबू दिली नाहीत. त्यांनी भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा काळ, सबसे लंबे समय तक स्वातंत्र्याची ज्योत पेटत ठेवली. असं यासाठी की भारत केवळ एक राजकीय सत्ता नाही, भारत मानवतेच्या हितांचे रक्षण करणारा एक विचार आहे, एक कुटुंब आहे. भारत एक अशी भावना आहे जिथे राष्ट्र स्वच्या वर असते, सर्वोपरी असते, जिथे एकच मंत्र असतो, राष्ट्र प्रथम, नेशन फर्स्ट, जिथे एकच संकल्प असतो, एक भारत, श्रेष्ठ भारत. आपण बघा, लुईस दी मिनेझिस ब्रिगांझा, त्रिस्ताव ब्रिगांझा द कुन्हा, जुलियो मिनेझिस यांसारखी नावं असोत, पुरुषोत्तम काकोडकर, लक्ष्मीकांत भेंब्रे यांच्यासारखे सैनिक असोत, किंवा बालाराय मापारी सारख्या युवकांचं बलिदान असो, आपल्याला कितीतरी सैनिकांनी स्वातंत्र्यानंतर देखील आंदोलन केली, त्रास सहन केला, बलिदान दिलं. मात्र हे आंदोलन थांबू दिलं नाही. स्वातंत्र्याच्या अगदी पूर्वी राम मनोहर लोहियाजी असोत, स्वातंत्र्यानंतर जनसंघाच्या कितीतरी नेत्यांनी हे आंदोलन सातत्यानं सुरू ठेवलं. मोहन रानडे आपल्याला आठवत असतील, ज्यांना गोवा मुक्ती आंदोलन केलं म्हणून तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. त्यांना अनेक वर्षे तुरुंगात यातना सहन कराव्या लागल्या. गोव्याच्या मुक्तीनंतरही त्यांना अनेक वर्षे तुरुंगात राहावं लागलं होतं. तेव्हा रानडेजींसारख्या क्रांतिकारकासाठी अटलजींनी देशाच्या संसदेत आवाज उठवला होता. स्वतंत्र गोमंतक दलाशी संबंधित अनेक महान नेत्यांनी देखील गोवा आंदोलनात आपल्या सर्वस्वाची आहुती दिली होती. प्रभाकर त्रिविक्रम वैद्य, विश्वनाथ लमांडे, जगन्नाथ जोशी, नाना काजरेकर, सुधीर फडके असे कित्येक सेनानी होते ज्यांनी गोवा, दमण, दीव, दादरा आणि नगर हवेलीच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला.
या आंदोलनाला दिशा दिली, ऊर्जा दिली. ऊर्जा दी. मित्रांनो, गोवा मुक्ती विमोचन समितीच्या सत्याग्रहात 31 सत्याग्रहींनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. आपण विचार या क्रांतिकारकांविषयी, पंजाबचे वीर कर्नल सिंग बेनीपाल सारख्या वीरांविषयी, या सर्वांच्या मनात एक अस्वस्थता होती. कारण त्यावेळी देशाचा एक भाग गोवा अजूनही पारतंत्र्यात होता. काही देशबांधवांना तेव्हा देखील स्वातंत्र्य मिळालं नव्हतं. आणि आज या प्रसंगी मी हे देखील म्हणेन की जर सरदार वल्लभभाई पटेल आणखी काही वर्ष जगले असते तर गोव्याला आपल्या मुक्तीसाठी इतकी वाट बघावी लागली नसती. मित्रांनो, गोव्याचा इतिहास हा केवळ स्वराज्यासाठी भारताच्या संकल्पाचे प्रतीकच नाही, तर भारताच्या एकात्मतेचा आणि एकतेचाही तो जिवंत दस्तावेज आहे. गोव्याने शांततेने प्रत्येक विचाराला फलद्रूप होण्यास वाव दिला. प्रत्येक मत, धर्म, पंथ एकत्रितपणे एक भारत श्रेष्ठ भारत मध्ये कसा रंग भरतो हे गोव्याने दाखवून दिले आहे. गोवा हे असे ठिकाण आहे ज्याने जॉर्जियाचा सेंट क्वीन केतेवानचे पवित्र अवशेष शतकानुशतके जतन केले आहेत. काही महिन्यांपूर्वीच भारताने सेंट क्वीन केतेवानचे पवित्र अवशेष जॉर्जिया सरकारला सुपूर्द केले. सेंट क्वीन केतेवानचे हे पवित्र अवशेष 2005 मध्ये येथील सेंट ऑगस्टीन चर्च मधून सापडले होते. मित्रांनो, गोवा मुक्तीसाठी जेव्हा संघर्ष झाला तेव्हा सर्वांनी मिळून लढा दिला, एकत्रितपणे संघर्ष केला. परकीय राजवटी विरुद्ध पिंटो क्रांतीचे नेतृत्व येथील मूळ ख्रिश्चनांनी केले. ही भारताची ओळख आहे. येथे मतभिन्नतेचा एकच अर्थ, मानवतेची सेवा, मानव जातीची सेवा, मानव मात्र की सेवा. भारताच्या या एकात्मतेचे, या मिश्र अस्मितेचे सारे जग कौतुक करते. पूरी दुनिया करती है. काही काळापूर्वी मी इटली आणि व्हॅटिकन सिटी मध्ये गेलो होतो. तिथे मला पोप फ्रान्सिस यांना भेटण्याची संधीही मिळाली. भारताबद्दलचा त्यांचा दृष्टिकोनही तितकाच भारावून टाकणारा होता. मी त्यांना भारतात येण्याचे निमंत्रणही दिले होते. आणि मला तुम्हाला सांगायलाच हवे, माझ्या आमंत्रणानंतर त्यांनी काय सांगितले. पोप फ्रान्सिस म्हणाले, तुम्ही मला दिलेली ही सर्वात मोठी भेट आहे. ही भारताच्या विविधतेबद्दल, आमच्या चैतन्यशील लोकशाहीबद्दलची त्यांची ओढ आहे. मित्रांनो, गोव्याचे नैसर्गिक सौंदर्य हे नेहमीच त्याचे वैशिष्ट्य राहिले आहे. मात्र आता येथील सरकार गोव्याची आणखी एक ओळख मजबूत करत आहे. ही एक नवीन ओळख आहे. प्रत्येक कामात अव्वल राहणाऱ्या, सर्वोच्च स्थानी राहणाऱ्या राज्याची ओळख. इतरत्र जेव्हा काम सुरू होते किंवा काम प्रगतीपथावर असते तेव्हा गोवा ते पूर्ण देखील करतो. पर्यटन स्थळ म्हणून गोव्याला लोकांची नेहमीच पसंती असते.
पण आता सुशासनाचा विचार करता गोवा अव्वल आहे. गोवा टॉप पर है. पर दरडोई उत्पन्न असले तरी गोवा अव्वल. उघड्यावर शौचमुक्त राज्य म्हणून गोव्याचे 100% काम. 100% शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह सुविधा असो, सुविधा हो. गोव्याला 100% पूर्ण गुण. घरोघरी कचरा संकलनाचे काम असो, इथेही गोवा 100%. हर घर जल साठी नळ जोडणी असो, गोवा यातही 100%. इसमें भी गोवा 100%. गोव्यातील आधार नोंदणीचे कामही 100% पूर्ण झाले आहे. अन्न सुरक्षेच्या बाबतीतही गोवा अव्वल. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 12माही रस्ते जोडणी असो, गोव्याचे 100% काम. जन्म नोंदणी असली तरी गोव्याची नोंद 100% आहे. ही यादी इतकी मोठी आहे की मोजणी करताना वेळ कमी पडू शकतो. गिनाते गिनाते शायद समय कम पड़ जाए. प्रमोदजी, तुमचे आणि तुमच्या संपूर्ण चमूचे मी अभिनंदन करतो. गोव्याने जे साध्य केले ते अभूतपूर्व आहे. गोव्यातील जनतेने जे करून दाखवले ते खरोखरच कौतुकास्पद आहे. आता मी गोवा सरकारचे आणि विशेषतः सर्व गोवावासियांचे अभिनंदन करू इच्छितो. विशेष रूप से अभिनंदन करना चाहता. तुमच्या एका नवीन कामगिरीबद्दल. ही कामगिरी म्हणजे 100% लसीकरण. गोव्यात सर्व पात्र लोकांना लस मिळाली आहे. दुसऱ्या मात्रेची मोहीमही जोरात सुरू आहे. हे चमत्कार करणाऱ्या देशातील पहिल्या राज्यांपैकी तुम्ही आहात. यासाठी मी गोव्यातील जनतेचे अभिनंदन करतो. पहले राज्यों में से हैं. मैं इसके लिए गोवा के लोगों को बधाई देता हूं. बंधू आणि भगिनींनो, जेव्हा मी गोव्याची ही कामगिरी, ही नवीन ओळख दृढ होताना पाहतो, जब मैं मजबूत होते देखता हूं, तेव्हा मला माझे अतूट सहकारी मनोहर पर्रीकर जी यांची सुद्धा आठवण येते. पर्रीकर जी की भी याद आती है. उन्होंने त्यांनी गोव्याला विकासाच्या नव्या उंचीवर तर नेलेच, पण गोव्याची क्षमताही वाढवली. क्षमता का भी विस्तार किया. गोव्यातील लोक किती प्रामाणिक आहेत, कितने ईमानदार होते हैं, किती हुशार आणि कष्टाळू आहेत. देशाला मनोहरजींमध्ये गोव्याचे चरित्र दिसायचे. मनोहर जी के भीतर देखता था. शेवटच्या श्वासापर्यंत कोणी आपल्या राज्यासाठी, आपल्या लोकांसाठी कसे एकनिष्ठ राहू शकतो हे आपण त्यांच्या आयुष्यात प्रत्यक्ष अनुभवले आहे. या प्रसंगी मी माझे परम मित्र आणि गोव्याचे महान सुपुत्र मनोहरजी यांना सुद्धा अभिवादन करतो. मित्रांनो, गोव्याच्या विकासासाठी गोव्यातील पर्यटनाची अफाट क्षमता वाढवण्यासाठी पर्रीकरांनी जी मोहीम सुरू केली होती ती आजही त्याच उत्साहाने सुरू आहे. कोरोनाच्या एवढ्या मोठ्या जागतिक महामारीतून गोवा ज्या वेगाने सावरतो आहे त्यात हे प्रतीत होत आहे. केंद्र सरकार द्वारा भी पर्यटन उद्योगाला नवी उंची देण्यासाठी केंद्र सरकारकडूनही सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. लगातार प्रयास किए जा रहे हैं. व्हिसा नियम सोपे करणे असो, ई व्हिसा असलेल्या देशांची संख्या वाढवणे असो,
हर तरफ से पर्यटन उद्योगाला सर्व बाजूंनी पाठिंबा देण्याचे काम झाले आहे. अभी हाल ही में नुकत्याच जो पार पडलेल्या चित्रपट महोत्सवाच्या फेस्टिवल हुआ, यशावरूनही उसकी गोव्यात सफलता पर्यटन की बात कसे है वाढत आहे कि हे दिसून गोवा येते. में टूरिज्म किस तरह बढ़ रहा है. साथियों, जिस मित्रांनो, तरह गोवा सरकारने जसे चांगले रस्ते तयार केले, अच्छी सड़कें बनवाई, पायाभूत सुविधा और आणि सर्विसेज सेवा को मजबूत किया, केल्या, तो उससे त्यामुळे तिथे पर्यटकांच्या यहाँ सोयी पर्यटकों वाढल्या. की सुविधा बढ़ी. वैसे ही त्याचप्रमाणे आज देशभरात हाईवे, महामार्ग, द्रुतगती मार्ग, और पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण केले जात आहे. आधुनिक आज बनाया रेल्वेचे जा रहा पुनरुज्जीवन होत आहे. है. आज रेलवे का कायाकल्प हो रहा है. देश के देशातील तमाम सर्व शहरों शहरांमध्ये विमानतळे बांधली जात में आहेत, एयरपोर्ट बन रहे हैं. इससे लोगों ज्यामुळे की लोकांचा यात्रा प्रवास आसान सुकर हो. झाला आहे. वो अगर ते जर गोवा गोव्यात आने की येण्याचा विचार सोचते करत असतील तो रास्ते की तर वाटेची चिंता करत प्लान त्यांचा ब्लॉक विचार नहीं बारगळत करना नाही. पड़ता. इस मिशन को हे अभियान आता आणखी गतिमान करण्यासाठी, बळकट करण्यासाठी पीएम गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅनवरही काम सुरू करण्यात आले आहे. काम शुरू किया है. येत्या आने काही वाले वर्षात सालों में ये मिशन गतिशक्ती हे गतिशक्ती अभियान देशात पायाभूत आणि पर्यटनाच्या नव्या युगाची सुरुवात करेल. सूत्रपात करेगा. साथियों, मित्रांनो, गोवा में एकीकडे गोव्यात अथांग महासागर आहे, ये अनंत समंदर है, तो तर दुसरीकडे इथल्या तरुणांची सागरासारखी व्यापक स्वप्ने आहेत. ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठीही सपने हैं. अशीच व्यापक दृष्टी आवश्यक आहे. वैसा ही व्यापक विजन भी चाहिए. मी म्हणू शकतो की प्रमोद सावंत जी आज अशाच मोठ्या दूरदृष्टीने काम करत आहेत. आज काम कर रहे हैं. आज गोवा में आज भविष्यातील शिक्षण पद्धतीविषयी गोव्यातील शाळांमध्ये कोडिंग आणि रोबोटिक्सचा प्रचार केला जात आहे. कोडिंग और रोबोटिक्स को प्रमोट किया जा रहा है. टेक्निकल तांत्रिक शिक्षणाला अनुदान दिले जात आहे. सब्सिडाइज किया जा रहा है. हायर एजुकेशन के उच्च लिए शिक्षणासाठी सरकार 50% फी माफीही देत आहे. फी वेवर भी दे रही है. आज यहाँ आज येथे उद्घाटन झालेल्या एव्हिएशन स्किल डेव्हलपमेंट सेंटरमुळे हुआ है, वो भी तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत. पैदा करेगा. इसी तरह त्याचप्रमाणे आज अगर देश आज जर आत्मनिर्भर भारत अभियानाचा संकल्प घेऊन देश आपल्या पायावर उभा राहत आहे, तो तर गोवा स्वयंपूर्ण गोवा अभियानाने देशाला बळ देत आहे. देश को ताकत दे रहा है. मुझे इस मिशन के स्वयं मला या अभियानाच्या स्वयंपूर्ण मित्रांसोबत आभासी माध्यमातून बोलण्याची संधीही मिळाली. आप सब मिलकर जिस ज्या तरह पद्धतीने तुम्ही सर्वजण गोव्याला आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहात, आगे बढ़ रहे हैं, जिस ज्या तरह प्रकारे सध्याचे सरकार स्वतः घरोघरी फिरत आहे, डोर टू डोर जा रही है, सरकारी ज्या प्रकारे सेवाएं सरकारी जिस तरह सेवा ऑनलाइन नागरिकांच्या होकर हातात नागरिकों ऑनलाईन के येत हाथ में आहेत, आ रही हैं, जितनी तितक्याच तेजी से वेगाने भ्रष्टाचारासाठी गोव्यात सर्व दारे बंद होत आहेत. सभी दरवाजे गोवा में बंद हो रहे हैं. यही तो सबका साथ, सबका विकास, सबका साथ, सबका विश्वास सबका आणि विकास, सबका प्रयास सबका हा विश्वास संकल्प आज और गोव्यात पूर्ण सबका होताना दिसत प्रयास आहे. का वो संकल्प है जिसे गोवा आज पूरा होता देख रहा है. साथियों, मित्रांनो, आज जैसे आज आजादी के देश अमृत स्वातंत्र्याच्या महोत्सव में अमृत महोत्सवामध्ये देश आजादी के स्वातंत्र्याच्या 100 साल 100 के लिए वर्षांसाठी नए नवनवे संकल्प संकल्प ले घेत रहा आहे. है. वैसे ही तसेच हमें गोवा त्याच्या आवाहन मुक्तीच्या करता हूं 75 वर्षे पूर्ण होताना गोवा कुठे पोहोचलेला असेल, अपनी मुक्ति के यासाठी मी 75 तुम्हाला साल नवे होने संकल्प पर घेण्याचे कहां पहुंचेगा. आणि नवीन उद्दिष्टे ठरवण्याचे इसके लिए नए आवाहन करतो. संकल्प ले, नए लक्ष्य तय करे. इसके त्यासाठी लिए गोव्यात जे सातत्य आजवर दिसले अभी तक गोवा में दिखी है, वही तेच आगे भी यापुढेही राहिले पाहिजे. रहे. हमें रुकना नहीं है. आम्हाला थांबायचे नाही, अपनी आपला स्पीड वेग को कमी कम होऊ नहीं द्यायचा होने नाही. देना है.
गोंय आणि गोयंकाराची तोणखाय करीत तितकी थोडीच. तुमका सगळ्यांक परत एक फावट गोंय मुक्ती दिसाची परबी दिवन सगळ्यां खातीर बरी भलायकी आणि यश मांगता. बहुत बहुत धन्यवाद. भारत माता की जय. भारत माता की माता की जय. भारत माता की भारत माता की जय. धन्यवाद. धन्यवाद.